58 हो रहे हैं। श्रोताओं, आप सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या 28 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे ही माहिती दिली। अर्थसंकल्पाचं पहिलं सत्र 13 फेब्रुवारीला संपेल, तर दुसरं सत्र 9 मार्च रोजी सुरू होईल। ते 2 एप्रिलपर्यंत चालेल, असं रिजिजू यांनी सांगितलं। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं यावर्षी पुनर्गठन करण्यात येणार आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीत ही घोषणा केली। या पुनर्गठनामध्ये नवीन कार्यप्रणाली विकसित करण्याचाही समावेश असून सर्जकांच्या नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलं जाणार आहे। दरम्यान वैष्णव यांनी काल नवी दिल्ली इथं क्रिएटर्स कॉर्नरचं उद्घाटन केलं। डिजिटल व्यासपीठांवर सर्जनशील आशयाचं प्रदर्शन आणि प्रसार करणं तसंच प्रोत्साहन देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकींच्या प्रचाराला वेग आला आहे। उमेदवार तसंच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष तसंच डिजिटल उपकरणं तंत्रज्ञानासह विविध माध्यमांचा उपयोग करत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संध्याकाळी नागपुरात सभा होणार आहे। गिट्टी खदान, हजारी पहाड आणि नारी इथं ते सभा घेतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेशी युती करणं ही मनसेची सर्वात मोठी चूक असून या आघाडीमध्ये सर्वाधिक नुकसान मनसेचं होईल, असं मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुंबई इथं महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। काल उपांत्यपूर्व लढतीत सिंधूनं पहिला गेम 21-11 असा जिंकला। त्यानंतर यामागुची हिनं दुखापतीमुळे माघार घेतली। यामुळे सिंधू स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली। दरम्यान या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचं आवाहन संपुष्टात आलंय। नागपुरात आज 9.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल। नमस्कार।